नमस्कार, मी निकिता. रिंगण न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. मराठा आरक्षणासाठी लातूरहून मुंबईकडे जाण्याचा हजारोंच्या संख्येने निर्धार. हसेगावच्या सेवालयातील मुलांना अन्यथा हलवण्यासाठी संघटनांचा विरोध. नांदेडात विष्णुपुरी प्रकल्प तुडुंब भरला तरी नांदेडकरांना पाणी नाही. शाळेतील मध्यान्ह भोजन आधी शिक्षक तपासणार, नंतरच विद्यार्थ्यांना देणार. राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय. दुहेरी योग. नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन. बाजारात महिलांची मोठी गर्दी. गरिबांचा जीव वाचणार. महात्मा फुले आरोग्य योजनेत अवयव प्रत्यारोपणाचा समावेश. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा महत्वपूर्ण निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथून कावड यात्रा. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा पुढाकार. साखरेची दरात विक्रमी तेजी. सोयाबीन देखील वधारले. संभाजीनगरात पाडापाडी केली. सुविधांची जाळे कसे हलवणार? संभाजीनगर महानगरपालिकेतील मोठा प्रश्न. बीडमधील रेशीम कोष खरेदीने ओलांडला कोट्यावधीचा टप्पा. महादेव मुंडे खून प्रकरणी बीडमध्ये SIT दाखल. बांबू लागवड शेतकऱ्यांना रुचेना. अनुदान असूनही शेतकऱ्यांची बांबू लागवडीकडे पाठ. संभाजीनगरात जलकुंभ तयार झाले. पाणी कधी पोहोचणार? पाईपलाईनने काम संत गतीने. ठाण्यातील संस्था करताय संभाजीनगरच्या रस्त्याची डिझाईन. संभाजीनगरात पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम. वाळूज MIDC परिसरात हटवणार अतिक्रमण. संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळाची क्षमता 100 उडाणाची. उडतायत फक्त 6 विमाने. लंपी आजारामुळे जालन्यात 3 जनावरे दगावली. परभणी जिल्ह्यात समृद्धी महामार्गासाठीची मूल्यांकन समिती वादाच्या भोवऱ्यात. तिसऱ्या मूल्यांकनाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध. परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते घरकुल मंजुरीचे वाटप. अंबेजोगाई आगाराला बसची प्रतीक्षा. चार्जिंग स्टेशनचे काम सुद्धा संत गतीने. बीडच्या नवीन बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात. लातूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदलीचा टप्पा लवकरच सुरू होणार. धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कांस्य पदक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराच्या विकास कामासाठी मालमत्ता खरेदी प्रक्रिया सुरू. धाराशिव मध्ये 34 जणांची 1 कोटी रुपयांची फसवणूक. अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत राहा रिंगण न्यूज मराठी.